सनी या गोलंदाजाच्या हातामध्ये. सनी गोलंदाज वापरला जातोय. 6 चेंडूंमध्ये 16 डिफेन्स करणार, चेस करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सामना कोणीही जिंको पण शेवटी विजय हा क्रिकेटचा होणार आहे. विजय हा धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा होणार आहे. विजय खरं तर ही मेहनत घेतली या आयोजकांचा होणार आहे. विजय या सर्व प्रेक्षकांचा होणार आहे, यात मात्र शंका नाही. आता 5 मध्ये करायच्या 16 प्रश्नचिन्ह निर्माण झाला. कल्पेशनी का घाई केली मैदानावरती, अनिकेत पाटीलने का घाई केली मैदानावरती, हे महत्त्वाचं आहे. षटकाराची कामगिरी करून खऱ्या अर्थानं पहा एक क्रुशल मुमेंटवरती ज्या वेळेस सापडे असतात ना, की अगदी असं वाटतं कधी कधी अगदी सहजरित्या सहजपणे सामना आम्ही एकतर्फी आमच्या खांद्यावरती घेऊन जाऊ, पण एक मध्ये एक असा टर्न येतो, एक संकट असं येतं की प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळेस वाळवंटामध्ये जशी वटवृक्षाला जशी नवसंजीवनी देणारी पालवी फुटावी तशी पालवी फुटवण्याचं काम आता बॉलिंग करणारी टीम मैदानावरती करते. याचंच कारण शांतता, संयम ठेवला. कोणत्याही प्रकारचे जल्लोष किंवा एफर्ट्स महत्त्वाचे राहिलेत. आता 7वा विकेट, खेळाडू क्रमांक 7 येईल तंबूच्या दिशेनं. दशा खूप वेगळी पाहायला मिळाली. सुरुवात खऱ्या अर्थानं खूप चांगली पाहायला मिळाली. मयुरेशनं खूप चांगली सुरुवात केली, तो देखील बाद झाला. त्यानंतर अनिकेतनं सुरुवात केली, षटकारानं दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर गौरव देखील बाद झाला. कल्पेश कुडपाने गेला, लगातार गेल्या 2 वज्र टोले दिले ठेवून, त्यानंतर तो देखील बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला, तो बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय कबीर. 3 बॉलमध्ये करायच्या 16 धावसंख्या. कबीर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल. 3 बॉलमध्ये करायच्या 16. मोठा फटका आल्याच दिलाय ठेवून, उंची जास्त ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक कमावली. हो द्या टाळा गोलंदाजासाठी. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज सनी. ताकद थोडी कमी पडली खऱ्या अर्थानं. क्षेत्र थोडं दुसऱ्या दिशेने घेतलं असतं तर कदाचित प्रयत्न खूप चांगला राहिला कबीरचा, यात मात्र शंका नाहीये. गणेशनं टिपला झेल खऱ्या अर्थानं. आणि कदाचित ज्या लांबच्या झेल असतात ना, त्या झेल टिपण्यामध्ये 2 खेळाडू खूप माहीर आहेत. चिंचवलीचा आकाश पाटील आणि ढेकूचा राज सावंत. खूप कमी वेळामध्ये मैदानाचं अंतर कापत हे खेळाडू अगदी तंतोतंत जीवाच्या आकंदनानं चेंडूवरती धावून ती झेल घेतात. यात मात्र कुठलीही शंका नाही आहे. मैदानावरती काय घडलं होतं त्याचं नव्हतं करून ठेवलं. श्री स्वामी समर्थ 11 संघ देखील असं वाटलं की बॅकफुटवर जातोय की काय इतक्या कमी धावसंख्या करून, पण बॉलिंग करणाऱ्या टीमनं, बॉलर्सनं, प्रशांतनं हार मानली नाही कोणत्या प्रकारचे. आम्हाला संघर्ष करायचा आहे, आम्हाला जर जिंकायचं तर आम्हाला संघर्ष करायचा आहे. आम्ही त्या संघर्षाचे चटके खाऊ. आणि त्या मैदानावरती तेही चटके खाल्ले, ठेच लागल्या, त्यावरती त्यांनी परत पुनरावृत्ती केली देखील मैदानावरती, चुका सुधारल्या. आणि त्यानंतर त्यांच्या मेरिटनुसार जी बॅटिंग चालू आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या नाकावरती टिचून गोलंदाजी मैदानावरती केले. 9 विकेट गेलेत आणि कदाचित एखाद विकेट आली तर एक नवीन विक्रम देखील होऊ शकतो. त्याचबरोबर बापू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे टाकायचे बापू बऱ्याचदा पाहायला मिळायचे, पहिले रोलमध्ये असायचे पण धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये, पण आता बऱ्याचशा उशिरानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मेडनोर या स्पर्धेतील दुसरी मेडनोर. एकदा जोरदार टाळ होऊ द्यात गोलंदाजासाठी. 3 विकेट घेत या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक दुसरा निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सनी.